ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 42 घणसोली शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्र समन्वयक संजय मोरे नियत वयोमानानुसार जानेवारी अखेरीस निवृत्त होत आहेत। त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शुक्रवार 31 जानेवारी 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 42 घणसोलीचे शिक्षक व कर्मचारी वृंदांतर्फे नवी मुंबई महानगरपालिका समाज मंदिर हॉल सेक्टर 7 घणसोली येथे सदिच्छा समारंभ कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते। सदाबहार गाणी सादर करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात पालिका शाळा क्रमांक 42 येथे मुला-मुलींनी लेझिम खेळत व वाजत गाजत त्यांचे स्वागत केले। महिलांनी संजय मोरे यांचे औक्षण करून फुलांनी स्वागत केले। तसेच पूजा करून मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून श्रीफळ वाढवण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली। सभागृहात संजय मोरे यांच्या कार्याची चित्रफीत दाखवण्यात आली। व्यासपीठावर संजय मोरे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। अनंत सुतार, सुधाकर सोनवणे, कमळताई पाटील, शोभाताई पाटील, सुवर्णताई पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक व इतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। मान्यवरांनी सेवानिवृत्तीबद्दल आपले मनोगत व्यक्त केले। तसेच केक कापून एकमेकांना केक भरवून संजय मोरे यांचा 25 तारखेचा वाढदिवसही साजरा करण्यात आला। यावेळी महिला व पुरुष मित्र परिवार, कुटुंब, शिक्षक, शिक्षिका व सर्व वर्गातील नागरिकांनी त्यांना शाल व पुष्पगुच्छ भेट वस्तू, सोन्याची अंगठी तसेच मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या। आलेल्या सर्व पाहुण्यांना गिफ्ट देऊन स्वागत करण्यात आले। तसेच स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते। सर्वांनी त्याचा स्वाद घेतला। या प्रसंगी संजय मोरे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सर्वांचे आभार मानले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा नवी मुंबई तसेच आदिवासी प्रतिष्ठान नवी मुंबई यांच्या मार्फत मानपत्र देऊन सरांना सन्मानित करण्यात आले। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील एक शिक्षक संजय नामदेव मोरे हे वयाच्या नुसार आज ते सेवानिवृत्त होतात। शिक्षक वर्गामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करणारे शिक्षक एक नेतृत्व म्हणून त्यांची नवी मुंबई शिक्षक वर्गामध्ये ओळख आहे। योगा एवढंच आहे की ती आम्ही आणि तो मोरे परिवार आणि संजय मोरे आम्ही गेली तर 30-35 वर्ष एकाच जवळ एकाच इमारतीमध्ये आम्ही आजूबाजूला राहतोय। त्यामुळे आमच्या दोघांचे एकदम कौटुंबिक आणि स्नेह संबंध आहेत। त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे निश्चित शिक्षकांना आणि त्यांना स्वतःला थोडंसं दुःख झालेलं आहे। त्यांचे सहकारी भंडारी सर सुद्धा काही 10 दिवसापूर्वी रिटायर झाले आणि त्याचे प्रमुख लोक आहेत रिटायर झाले। त्यामुळे इतर काही शिक्षकांना तर मोठा प्रश्न पडला आहे की आम्ही पुढची वाटचाल कशी करावी। त्याकरिता शिक्षकांनी सुद्धा बोलून दाखवलं की आम्हाला मोरे सारख्या, भंडारी सारख्या राज्य आणि नेतृत्वाची आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे। मोरे साहेब माझ्याजवळ असल्यामुळे मी अनेक गोष्टी काही भाषण सांगितल्या ते सांगण्यासारख्या नाहीत, परंतु मोरे सरांचे कारण खरोखर शिखरा एवढा आहे। एक मनमिलावू स्वभाव आहे, शिक्षकाला शोभेल असा स्वभाव आहे आणि त्यांच्या हातून नेहमी चांगलंच काम होईल त्याच्याबद्दल कोणाचं माझं स्वतःचं काय कोणाचं दुमत असू शकत नाही। त्यांच्या हातून गुरुसेवा म्हणून झालेली आहे, लोकसेवा झालेली आहे, सत्संग सेवा होते त्यांच्या माध्यमातून।
या सगळ्या माध्यमातून सेवा होताना भविष्यामध्ये परमेश्वर आणि सद्गुरू त्यांना त्यांचं उर्वरित आयुष्य राहण्याकरता सुख समाधान देईलच, पण त्यांच्या हातून पुढील सुद्धा कार्य करण्याकरता परमेश्वर त्यांना चांगली त्यांचं आरोग्य चांगलं ठेवो आणि त्यांना सेवा करण्याची संधी मिळो अशा प्रकारची परमेश्वरांना प्रार्थना करतो आणि त्यांच्या सेवांमध्ये त्यांना मनापासून खूप खूप चांगल्या राहण्याकरता शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोरे सरांविषयी सांगायचं म्हणजे तर मोरे सरांनी बरंचसं जवळजवळ 99% त्यांची सर्व्हिस जी आहे ती घनसोली शाळेमध्ये झालेली आहे. घनसोली शाळेत ते सहाय्यक शिक्षक म्हणून लागले. त्यानंतर त्यांना पदोन्नती केंद्र समन्वयक झालेत. त्यानंतर ते मुख्याध्यापक झालेत. म्हणजे प्रत्येक पदोन्नती म्हणा किंवा त्यांच्या शिक्षणामधली प्रगती आहे ती घनसोली शाळेतच झालेली आहे. आणि त्यांच्या प्रगतीबरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांची प्रगती साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमध्ये NMMS कसं भाग घेता येईल, त्यांची प्रगती कशी होईल, त्यांचा सराव कसा होईल यासाठी त्यांनी स्वखर्चाने विविध स्पर्धा परीक्षा ठेवल्या किंवा सराव परीक्षा ठेवल्या. आणि त्या सराव परीक्षेमधून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी भीती असते स्पर्धा परीक्षांची ही कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. गरिबांचे विद्यार्थी आहेत ही त्यांना परिपूर्ण जाणीव होती आणि म्हणून या विद्यार्थ्यांसाठी काय आपल्याला देता येईल यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले. सराव परीक्षा ठेवल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत गेली. आणि दरवर्षी जवळजवळ 17 पासून आजपर्यंत हा आलेख जो वाढलेला आहे याचं जवळजवळ 100% श्रेय द्यायचं म्हटलं तर ते मोरे सरांना देता येईल. त्यांनी आपला घरचा वेळ, शाळेचा वेळ जास्तीत जास्त शाळेसाठी दिलेला आहे. आणि या ठिकाणी मुख्य इमारत आणि डिमार्टच्या मागची जी शाळा आहे या दोन्ही शाळांमध्ये कसा समन्वय साधता येईल, दोन्ही ठिकाणच्या विद्यार्थ्यांची प्रगती, शिक्षकांचे प्रश्न, संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न त्यांनी सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. विद्यार्थ्यांची प्रगती करण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही या ठिकाणी जी गर्दी जमली, आपल्याला बसण्यासाठी जागा नव्हती, हे फक्त त्यांची माणुसकी, त्यांच्याकडे असणारी सहानुभूती, त्यांचं प्रेम, त्यांचा संघर्ष, त्यांनी बालपणापासूनच त्यांच्याकडे असणारी जी संयम वृत्ती आहे, बरेचसे समस्या ज्या आहेत त्या त्यांनी काही संयमातून सोडवल्या, काही मान्यवरांच्या मदतीने सोडवल्या. जेवढं त्यांना करता येईल तेवढं त्यांनी शाळेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत केल्या. आणि याच्याही पुढे ते शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी वेळ देतील यात शंकाच नाही. आणि मी आमच्या संपूर्ण 42च्या टीमकडून त्यांना त्यांचं उत्तरोत्तर आयुष्य निरोगी जावो, त्यांना उत्तम आयुष्य लाभो आणि त्यांच्या कुटुंबासाठी त्यांना वेळ देता यावा. आणि त्या वेळ देत असताना आम्हाला सुद्धा शाळेसाठी त्यांनी वेळ द्यावा याची मी सदिच्छा व्यक्त करते आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. मोरे सरांच्या सदिच्छा पूर्ती सोहळ्यानिमित्त आज संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेतील खाजगी शाळा, मनपा शाळांमधील सर्व शिक्षक त्यांनी जे सगळे जोडलेले आहेत आपल्या याच्याशी, त्यांच्या कामामुळे, कार्यामुळे ते जोडले गेलेले आहेत. तसेच समाजसेवक मोनिकाताई पाटील होत्या, मोनिका पाटील होत्यात, आपल्या सुवर्णाताई पाटील होत्या, कमलताई पाटील होत्या आणि आनंद सुतार साहेब होते. त्यांनी ही अशी माणसं जोडली असल्यामुळे त्यांचं समाजामध्ये अगदी चांगलं वजन आहे. आपल्या मोरे सरांचं घनसोली गावात एकूण 36 वर्ष पूर्ण सेवा केली एका शाळेमध्ये. असे मला वाटतं महाराष्ट्रात नव्हे, कुठे नवी मुंबईमध्ये तर कुठे नाही, महाराष्ट्रात कुठे एकही शिक्षक मिळणार नाही की एका शाळेत एवढी सेवा केली. तर माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. त्यांचे पुढील आयुष्य सुखासमृद्धी आणि भरभराटी जावो ही विनंती. मी सौ शोभा अशोक बुक्कानुरे, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री संजयजी मोरे सर आज 36 वर्षे इतकी प्रदीर्घ सेवा करून नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यावेळेला अश्रू आणि दुःख यांचा एक संगम आमच्या मनामध्ये झालेला आहे. आम्हाला खूप वाईट वाटतं आहे की सर उद्यापासून आम्हाला ऑफिसमध्ये दिसणार नाही आहेत आणि याच भावना आमच्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षकांना गेली 3-3.5 दशके अतिशय आनंदात ठेवणारे, त्यांच्या सर्व समस्या, त्यांच्या अडीअडचणी यांना न्याय देणारे संजय मोरे सर आज हे नवी मुंबई शिक्षण क्षेत्रातील आणि शाळा क्रमांक 42 येथून 36 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असताना ते निवृत्त होत आहेत. निवृत्त व्हावं लागतं, परंतु एक आता आम्हाला त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते अतुलनीय आहे. विविध शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचं योगदान फार मोठं आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, आदरणीय आमचे नेते शिवाजीराव पाटील आमदार यांच्या प्रेरणेनं नवी मुंबईच्या शिक्षकांना
न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यानंतर नवी मुंबईचा एक चांगला संघटक हे ध्यानात घेऊन लक्षात घेऊन माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी त्यांची महाराष्ट्र राज्य येथे संघटक म्हणून नेमणूक केली आणि त्या पदाला संजय मोरे यांनी खरोखर न्याय दिलेला आहे। आज नवी मुंबईतील प्रत्येक शिक्षक त्यांच्या कुठल्याही अडचणी राहिलेल्या नाहीत। मोरे सर त्यांच्या विविध कौशल्याने प्रशासनाला विनंती करून विविध अडचणीवर मात करून शिक्षकांना त्यांनी आजपर्यंत न्याय दिलेला आहे आणि पुढे सुद्धा ते देतील अशी आशा आहे। नमस्कार, मी प्रवीण जाधव, सहशिक्षक शाळा क्रमांक 42 घणसोली। आज आमच्या शाळेचे मुख्याध्यापक व आमच्या गटाचे केंद्र समन्वयक संजय मोरे सर सेवानिवृत्त होत आहेत। सरांनी सलग 36 वर्ष सेवा करत असताना आमच्या शाळेला एक चांगलं नेतृत्व दिलं। त्यामुळेच आमची शाळा पटसंख्या असो वा गुणवत्ता या सर्वच बाबतीत नवी मुंबईमध्ये अत्यंत अग्रेसर आहे। सरात सेवानिवृत्त होत आहेत। सरांना आमच्या सर्व शिक्षक वृंदाकडून व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाकडूनही मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।